राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते अमोल मिटकरी आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांच्या गाडीवरती हल्ला करत तोडफोड झाल्याची घटना घडली। तर चिल्लर लोकांच्या गाड्या काय फोडता शरद पवार, मुख्यमंत्री शिंदे, त्याचबरोबर देवेंद्र फडणवीस, उद्धव ठाकरेंच्या गाड्या फोडा असं विधान प्रकाश आंबेडकरांनी केलंय। आंबेडकरांच्या या विधानावरून भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनी जोरदार पलटवार केलाय। या गाड्या फोडणारे आहेत ना, त्यांना माझं आव्हान आहे, अरे चिल्लर पार्लरांच्या काय गाड्या फोडताय? तुम्हाला गाड्या फोडायच्या असेल तर 4 माणसांची नावं देतो, त्यांच्या गाड्या फोडा। एक कोण? शरद पवार। दुसरा देवेंद्र फडणवीस। तिसरा उद्धव ठाकरे। झालं ना, उद्धव ठाकरे झाले। अजित पवार। चौथा देवेंद्र। थोडा त्यांच्या गाड्या। प्रकाश आंबेडकर साहेबांना माझी विनंती आहे, हे राज्य सुसंस्कृत राज्य आहे, या राज्यामध्ये संस्कार आहे। आपण सर्व मिळून असं कुठलाही नेता, कुठल्याही पक्षाचा नेता असो, काँग्रेसचा असो, राष्ट्रवादीचा असो, महाविकास आघाडीचा असो, महायुतीचा असो, कुठल्याही नेत्याबद्दल असे आक्षेपार्ह भडकाऊ विधानं करू नये। कारण सर्वांनीच या राज्याकरता काही ना काही काम केलं आहे आणि त्यामुळं गाड्या फोडा, गाड्या तोडा हे काही विधान चांगलं नाही आहे। संस्कारमय महाराष्ट्र आहे, महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची भूमी आहे, या भूमीमध्ये असे विधान करू नये असं मला। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।